नाशिकमध्ये ऐतिहासिक ASCO डिरेक्ट GI कॅन्सरचे यशस्वी आयोजन. HCG मानवता कॅन्सर सेंटरचा पुढाकार. जागतिक स्तरावरील कर्करोग तज्ज्ञांचा सहभाग. बातमी नाशिक येथून. भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत नाशिकमधील HCG मानवता कॅन्सर सेंटर ASCO डिरेक्ट GI कॅन्सर संपोसियमचे आयोजन केले होते. शनिवार दिनांक 14 मार्च आणि रविवार दिनांक 15 मार्च रोजी हा उपक्रम पार पडला. या अंतर्गत HCG हॉस्पिटलमध्ये 3 रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक सहभागी तज्ज्ञांसमोर सादर करण्यात आले. तसेच कर्करोग उपचारावर प्रभावी ठरतील असे जागतिक पातळीवरील 35 शोधनिबंध सादर झाले असल्याची माहिती HCG मानवता कॅन्सर सेंटरचे MD तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. अधिक माहिती देताना डॉक्टर राज नगरकर म्हणाले, या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणारा भारत हा जगातील 6वा देश ठरला आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा जागतिक दर्जाच्या सिम्पोसियमचे आयोजन होत आहे. यामुळे प्रगत कर्करोग उपचार आणि वैद्यकीय शिक्षणातील नाशिकचे वाढते महत्त्व या निमित्त अधोरेखित झाले आहे. ग्लोबल हेल्थकेअर अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत 150 ते 200 प्रतिनिधी आणि 40 ते 50 ख्यातनाम वक्ते सहभागी झाले. 100हून अधिक लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन, 100पेक्षा जास्त मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट तसेच रेडिएशन ऑन्कॉलॉजी आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. गॅस्ट्रो इंटेस्टायनल GI कर्करोग उपचारांसाठी हे एक महत्त्वाचे बहुविद्याशाखीय व्यासपीठ ठरले आहे. या सिम्पोजियमचे मुख्य आकर्षण म्हणजे सिम्युलेशन आधारित रोबोटिक प्रशिक्षण हे होते. यामध्ये इंट्युएटिव्ह CMR सर्जिकल आणि एज रोबोटिक सिस्टीम या कंपन्यांच्या 3 प्रगत रोबोटिक सर्जिकल सिस्टीम्सद्वारे तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. सुमारे 50 निवडक सर्जननी विशेष प्रशिक्षणात सहभागी होऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अवगत केला. त्याचा फायदा उपस्थित शल्यचिकित्सकांना होणार आहे. कार्यक्रमाचे नेतृत्व डॉक्टर राज नगरकर करत असून त्यांच्यासोबत डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर श्याम मोहन, डॉक्टर गोपीनाथ KS, डॉक्टर शिशिर शेट्टी, डॉक्टर गोविंद बाबू, डॉक्टर सचिन त्रिवेदी, डॉक्टर शैलेश V श्रीखंडे, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि डॉक्टर जगदीश कोठारी यासारखे दिग्गज तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा उपस्थित प्रतिनिधींना नवीन संशोधन आणि उपचारांच्या पद्धती समजून घेण्यासाठी होईल. डॉक्टर राज नगरकर म्हणाले की ASCO डिरेक्ट कॅन्सर GI संपोसियम नाशिकमध्ये आयोजित करणे ही भारत आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय डॉक्टरांना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. हा कार्यक्रम भारताच्या ऑन्कॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. HPV लसीकरण सुरक्षित, अफवांवर विश्वास ठेवू नये. पत्रकार परिषदेनिमित्त डॉक्टर राज नगरकर म्हणाले, सध्या HPV लसीकरणाबाबत संभ्रम पसरवले जात आहेत. संशोधनातून या लसींचे शास्त्रोक्त फायदे समोर आलेले आहेत. त्यामुळे ही लस सुरक्षित असून अफवांवर नागरिकांनी विश्वास न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमेरिकेसारख्या प्रगत देशाने साधारणतः 20 वर्षांपूर्वी लसीकरण मोहीम राबवली होती. त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहेत. जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींना लसीकरणातून सुरक्षित केल्यास भविष्यात कर्करोगाचे प्रमाण घटण्यास मदत होईल. काल आणि आज HCG मानवता कॅन्सर सेंटर इथे ग्लोबल हेल्थ अकॅडमीच्या सहयोगाने आम्ही अमेरिकेतली बेस्ट ऑफ ASCO ही अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीची कॉन्फरन्स असते, ज्याच्यामध्ये पोटाच्या कॅन्सरशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार पद्धती, त्यात शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन उपचार पद्धती आहे, नवीन टेस्ट्स आहेत, नवीन जिनोमिक मार्कर्स किंवा इम्युनोथेरपीचे औषधं आहे, यांच्याबद्दल 2 दिवस सगळे विचारविनिमय, डिस्कशन्स, पॅनल डिस्कशन्स, लेक्चर्स हे आयोजित करण्यात आले होते. पूर्ण भारतातनं 190 कॅन्सर तज्ज्ञांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. पहिल्या दिवशी काल शनिवारी कॅन्सर सर्जन्सशी रिलेटेड एक पूर्ण चर्चासत्र होतं आणि आज रविवारी सकाळी 3 रोबोटिक कॅन्सर सर्जरीज डेमॉन्स्ट्रेट लाईव्ह करून पेशंट्सवरती शस्त्रक्रिया करून जे तज्ज्ञ उपस्थित होते त्यांना दाखवण्यात आलेले आहेत.
पहिल्यांदा असं झालंय की नाशिकमध्ये एकाच वेळेस 3 वेगवेगळे रोबोट्स, जे सर्जिकल रोबोट्स आहे, एका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते आणि सर्व सर्जन्सनी त्याचा अनुभव पण घेतला आणि ह्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती पण करून घेतली. हेतू असाच होता की आज जगभरामध्ये सर्वात अत्याधुनिक जी काही उपचार पद्धती आहे ती आपल्या लोकांना, आपल्या डॉक्टरांना माहिती झाली तर स्वाभाविक आहे आपल्या जनतेला त्याचा मॅक्झिमम फायदा घेता येऊ शकतो. ह्या 2 दिवसाच्या कॅन्सर कॉन्फरन्ससाठी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स जे आले होते, डॉक्टर गोपीनाथ, डॉक्टर गोविंद बाबू, डॉक्टर वाजपेयी, डॉक्टर शिशिर शेट्टी, डॉक्टर निनाद कडदरे हे मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, दिल्ली शिवाय कलकत्त्याहून सुद्धा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी याच्यात सहभाग नोंदवला.